आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत गुन्हे शाखा युनिट 2 ने 3 आरोपी आणि 2 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे। नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कणिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। 10 मे 2026 रोजी रात्री 8:30च्या सुमारास भगूर गावातील खंडेराव मंदिरामागे फिर्यादीला 3 अज्ञात मोटरसायकलस्वारांनी अडवून मारहाण केली होती। लोखंडी कड्याने मारहाण करत आरोपींना फिर्यादीचा मोबाईल हिसकावून घेतला। त्यानंतर मोबाईलमधील UPI ॲपचा वापर करून खात्यातून तब्बल 48,268 रुपये परस्पर काढण्यात आले। या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की संशयित आरोपी वडनेर गावाजवळ नदीवरील पुलाशेजारी बसले आहेत। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, बाळू शेळके, गुलाब सोनार, सुनील आहेर आणि पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले। चौकशीत आरोपींनी इतर साथीदारांसह गुन्ह्याची कबुली दिली। या कारवाईत पोलिसांनी 3 आरोपी आणि 2 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेत सुमारे 25,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। पुढील तपासासाठी सर्वांना देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून गुन्हे शाखा युनिट 2च्या या कारवाईचे कौतुक होत आहे। दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ। आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स। तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या। आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल। अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे। तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा। उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री। आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना।